प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न की गंभीर आरोग्य समस्या. सहभागी तज्ज्ञ ओबेसिटी एक्सपर्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पंकज प्रधान. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे डाएटजिनी माइंड बॉडी मेटाबॉलिझम करेक्शन क्लिनिक यांचं. विना मार्केट प्रोडक्ट, विना सप्लिमेंट, विना प्रोटीन पावडर, हेल्दी वेट लॉस, फॅट लॉस, वेट गेन, गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, कोलायटिस, फॅटी लिव्हर, हाय ब्लड प्रेशर, हायपर कोलेस्टेरॉल इत्यादी करता क्लिनिकल डाएट प्रोग्राम आणि थेरपी. डायबिटीज, थायरॉइड, PCOS, PMOS, इन्फर्टिलिटीसाठी डिसीज रिव्हर्सल प्रोग्राम आणि थेरपी. चक्क 15 नव्हे, 30 नव्हे, 45 नव्हे तर 60 किलो पर्यंत नैसर्गिक वजन आणि फॅट कमी करण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर, डायटिशियन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, फिटनेस एक्सपर्ट, काउन्सिलर यांच्या टीमचं मार्गदर्शन. डाएटजिनी ॲप सुद्धा उपलब्ध. विदर्भातलं पहिलं आणि एकमेव ISO सर्टिफाईड क्लिनिक डाएटजिनी, रामनगर, अकोला. 7522906011 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता अथवा www.dietgenie.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न की गंभीर आरोग्य समस्या. आपल्या प्रश्नांना, शंकांना उत्तरं देणार आहेत ओबेसिटी एक्सपर्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पंकज प्रधान. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगू की आपण पाहतो की किती जण डाएट करतात, काही हेल्थ सप्लिमेंट घेतात, प्रोटीन पावडर घेतात, काही औषधं, ड्रिंक्स घेतात, झुंबा लावतात, जिमला जातात, पण वजन कमी होत नाही. आणि वजन कमी होत तर नाहीच, पण हे वाढलेलं वजन जे आहे दिसायला तर खराब दिसतंच, पण नेमका याचा आरोग्यावरती काय परिणाम होतो आपण ते सुरुवातीला सांगूया. वजन जेव्हा वाढतं तेव्हा फक्त ते दिसायलाच खराब दिसत नाही, तर त्याचा आपल्या आरोग्यावर खूप गंभीर असा परिणाम होत असतो, पण तो आपल्याला जाणवत नाही. कारण आपल्या शरीराला जो आकार आहे, जो एक सुडौल आकार प्राप्त होतो, तो शरीराला बोन्स आणि मसल्स म्हणजे हाडं आणि मांसपेशी यांच्यामुळे प्राप्त होतो. पण जेव्हा शरीरात चरबी साचायला लागते तेव्हा फॅट सेल्समुळे शरीराला बेढप आकार येतो आणि त्यामुळे मग दिसण्यात आपल्याला हे उणीव जाणवते. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मग लोक झुंबा, ॲरोबिक्स, व्यायाम, काही शॉर्टकट वापरतात की जसे सप्लिमेंट्स, एनर्जी ड्रिंक्स याचा वापर करून कसं वजन कमी करता येईल याचा प्रयत्न करतात. पण काय होतं, यातल्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी साईड इफेक्ट आहे किंवा ह्या गोष्टी काही काळ काम करतात, नंतर काम करणे बंद करतात. किंवा काय होतं की सुरुवातीला यांचा आपल्याला खूप चांगला अनुभव येतो आणि वजन कमी होतं, परंतु ह्या गोष्टी आपण आयुष्यभर घेऊ शकत नाही. जेव्हा आपण यांचा उपयोग करणं बंद करतो तेव्हा परत वजन वाढायला लागतं, त्यामुळे वजन टिकत नाही. हा एक प्रॉब्लेम येतो. तर यासाठी महत्त्वाचं हे आहे की लठ्ठपणाच्या मुळाशी काय आहे ते पाहून आपण त्यावर उपाय केला पाहिजे, जेणेकरून तो आयुष्यभर कॉल घेऊया आधी. हां, आकाशवाणी अकोला केंद्र. हॅलो. हां, विचारा तुमचा प्रश्न, डॉक्टर साहेब ऐकतात. हां, माझं जेवण खूप कमी आहे, पण माझं वजन वाढत आहे. बरं. तर मग हा हार्मोन चेंजेस प्रकार होऊ शकतो की काय, आणि इतर उपाय काय सांगतील? बरं. आपलं वय? 40. बरं. डॉक्टर साहेब आपण काय सांगू यांना? बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी कमी खात आहे आणि तरी माझं वजन वाढत आहे. तर वजन वाढणं हा नुसता आहारावर अवलंबून नाही आहे. आहाराशिवायही बरेच असे कारणं आहेत की ज्यामुळे वजन वाढतं, जसं की हार्मोनल इम्बॅलन्स. वयात येताना, आपलं पाळी चालू होताना, पाळी संपताना, डिलिव्हरीमध्ये, त्यानंतर ऑपरेशन नंतर, तर असे हार्मोनल चेंजेस स्त्रियांच्या शरीरात होत राहतात. त्यावेळेस लठ्ठपणाला ट्रिगर करणारे काही जीन्स ॲक्टिवेट होतात आणि वजन वाढायला लागतं.
त्याशिवाय व्यायामाचा अभाव. जर आपण काही व्यायाम करत नसाल, शारीरिक हालचाल आपली कमी असेल, तर जे काही आपण खात आहे त्या कॅलरी बर्न होणार नाहीत. त्यामुळे वजन वाढत राहील. याशिवाय अनुवांशिकता हा एक मोठा भाग आहे की ज्यामध्ये तुम्हाला वडिलोपार्जितच काही जीन्स असे असतात शरीरामध्ये की जे लठ्ठपणा वाढवण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यासाठी ते अडथळा ठरतात. हं. हां. आणि तर मग ह्याचं वजन बॅलन्स मध्ये राहण्यासाठी मग काय करता येऊ शकतं याच्यावर उपाय? त्यासाठी आता प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळी कारणं असतात. एकापेक्षा अधिक कारणं असू शकतात. थायरॉईड आहे किंवा अजून काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे, असे प्रकार असू शकतात. तर ते आपल्याला पाहावं लागेल की या केसमध्ये, तुमच्या केसमध्ये काय होत आहे ते सगळ्या पाहून जे. टेस्ट नीलच सगळं करून पाहिलंय. हां. तर थायरॉइड हां. थायरॉइड पण नाहीये. हां. तर एक ताणतणाव, स्ट्रेस हा एक प्रकार असतो की ज्यामध्ये ताण असल्यामुळे आपली झोप व्यवस्थित होत नाही, जागरण होतं. ह्या गोष्टींचा पण परिणाम होऊन वजन वाढतं आणि कमी करण्याचे प्रयत्न करूनही ते कमी होत नाही. तर अशा वेळेस मेडिकल थेरपीने हे वजन कमी होऊ शकतं. त्यासाठी पूर्णपणे तुमचे जे काही कारणं आहेत ते सगळे लक्षात घेऊन त्यावरून आपण आहार नियोजन आणि जीवनशैलीतील काही बदल सुचवतो आणि त्याचा परिणाम नक्की खूप चांगला दिसतो. सांगा दुसरं. हां. चला, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. सर, आपण लोकांना हे सांगू की स्वतःचं वजन बरोबर आहे की नाही हे त्यांनी कसं ठरवायचं? हां, वजन व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याकडे BMI हा एक पॅरामीटर असतो. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. BMI कसं काढतात, तर किलोग्राममध्ये वजन भागीला मीटरमध्ये उंची, याचं उत्तर जे आहे ते म्हणजे BMI. जर तुमचा BMI 20 ते 25च्या मध्ये असेल तर तुमचं वजन उंचीनुसार नॉर्मल आहे, म्हणजे हेल्दी वेट. जर 25 ते 30च्या दरम्यान असेल तर वजन थोडं जास्त आहे, म्हणजे ओव्हरवेट. जर BMI 30 ते 35च्या दरम्यान असेल तर ती व्यक्ती लठ्ठ आहे, म्हणजे ओबेसिटी ग्रेड 1. नंतर 35 ते 40मध्ये जर BMI तुमचा राहत असेल तर ती व्यक्ती अतिलठ्ठ, म्हणजे व्हेरी ओबेज किंवा ओबेसिटी ग्रेड 2मध्ये आहे असं मानलं जातं. आणि जर हा BMI 40पेक्षाही जास्त असेल तर ती व्यक्ती मॉर्बिडली ओबेज किंवा धोकादायकरित्या गंभीर ओबेसिटी ग्रेड 3मध्ये आहे असं हां, मानलं जातं. सर आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम. बोला. मॅडम, मी वाशिम जिल्हा मंगळूरवरून गोपाळ हिराळे बोलतो. हां गोपाल भाऊ, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टर साहेबांना. सर, काही लोकांना काही काही कारणास्तव व्यायाम करता येत नाही, हां. त्यामुळे त्यांच्या अंगावर लठ्ठपणा निर्माण होतो. हां. काही लोक शरीराने आधीपासूनच जन्मापासूनच पोक्षे असतात, म्हणजे जाडे असतात. हां. तर अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो? तर ज्यांना काही कारणामुळे व्यायाम करता येत नाही, म्हणजे बऱ्याच वेळा वजन खूप जास्त असतं, म्हणजे BMI हा 30-35च्या वर असेल किंवा लठ्ठपणासोबतच बऱ्याच लोकांना टोंगळ्याचा त्रास असतो, म्हणजे टोंगळे खराब झालेले असतात किंवा घोट्याचे सांधे खराब झालेले असतात. त्यामुळे त्यांना चालण्या फिरण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, ते व्यायाम नाही करू शकत. किंवा कमरेमध्ये, मणक्यामध्ये गॅप आहे आणि नस दबलेली आहे, असे काही आजार असतात, त्यामध्ये ते व्यायाम करू शकत नाही. तर मी एक महत्त्वाचं सांगेल की व्यायामामुळे तुमचं वजन कमी होत नाही. व्यायाम फक्त असलेलं वजन तुमचं स्थिर ठेवण्यासाठी मदत करू शकतात. ठीक आहे. आणि व्यायाम हा पण तुम्ही काटेकोरपणे रोजच करता येईल अशी वेळही प्रत्येकाला मिळेल असं नसतं, त्याच्यासाठी स्पेशल वेळ करावा लागतो. तर याच्यासाठी सोपा उपाय हे आहे की आपण काय खात आहे आणि किती खात आहे. जर आपलं जिभेवरच नियंत्रण असलं आणि आपल्या शरीराला जेवढ्या ऊर्जा लागते, जेवढ्या कॅलरी लागतात, तेवढं आपण अन्न खाण्यामध्ये घेतलं, किंबहुना त्याच्यापेक्षा कमी कमी घेतलं, तर काय होतं की जे शरीरात आपल्या अतिरिक्त चरबी आहे ती चरबी जळून त्यातून आपल्याला कॅलरी मिळतात आणि ती फॅट कमी कमी होत जातं. असं आपण 30 दिवसांनी 60 दिवसांनी जेव्हा पाहू तेव्हा वजन कमी दिसायला लागतं. तर याच्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. नमस्कार. सर, नेमकं वजन आपलं किती आहे, ते जास्त आहे की नाही, या बाबतीत आपण मार्गदर्शन करत होतो. हां, मी BMI बद्दल आपल्याला सांगितलं, पण फक्त BMI हाच पुरेसा नाही.
तर हिप वेस्ट रेशो, त्यानंतर बॉडी फॅट पर्सेंट, व्हिसरल फॅट आणि मसल मास, हे काही पॅरामीटर्स असतात की जे निरोगी वजन आणि लठ्ठपणा याच्या निदानासाठी आपल्याला आवश्यक असतात. कधी कधी व्यक्ती सडपातळ दिसते, म्हणजे पोटाभोवती व्हिसरल फॅट जास्त असते, तर याला म्हणतात टोफी, म्हणजे थिन आउटसाईड फॅटी इनसाईड, म्हणजे बाहेरून दिसताना बारीक दिसते पण आतमध्ये धोकादायक चरबीने शरीर भरलेलं असतं. अच्छा. सर, एक प्रश्न मनात असा आहे की आजकाल सगळ्यांना असा क्विक रिझल्ट हवा असतो, तर त्यामुळे बऱ्याच जणांना जिमचं पण आकर्षण आहे. तर हे जिम लावल्याने वजन कमी होतं का, किंवा हे योग्य आहे का? जिमचं आकर्षण आजकाल युवकांनाच नाही तर सगळ्यांनाच आहे. आणि एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल की वेट लॉस स्टार्ट इन किचन, नॉट इन द जिम. म्हणजे आहार जर आपला चुकीचा असेल तर नुसता जिम लावून फायदा होत नाही. मी वर्कआउटच्या विरोधात नाही, पण बऱ्याच लोकांचे अनुभव आपल्याला असं सांगतात की मी 3 महिने जिम केलं आणि जेव्हा माझं जिम चालू होतं तेव्हा वजन कमी झालं आणि जिम सोडताच परत वजन वाढलं. तर याचं कारण काय असतं? तात्पुरती एक्झरसाईज तर केली, परंतु लाईफस्टाईलमध्ये काहीही बदल केले नाही, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या नाही, परिणामी परत वजन झपाट्याने वाढते. जिम हा उपयुक्त आहे, पण हा पूर्ण उपाय नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर आपल्या शरीराचा फिटनेस नसेल आणि चुकीच्या वयात चुकीचे वर्कआउट आपण केले तर बऱ्याचदा कमरेच्या मणक्यात गॅप, स्लिप डिस्क, जॉईंटमध्ये लिगामेंट इंजुरी होऊ शकतात. फिटनेस नसेल तर इतरही गंभीर समस्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर आपलं हिमोग्लोबिन 12 ते 14 असं नॉर्मल हिमोग्लोबिन असते आणि जर एखाद्याचं हिमोग्लोबिन 7च असेल तर हेवी एक्झरसाईज करताना शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला दुप्पट काम करावं लागेल, म्हणजे हृदयावर दुप्पट लोड येईल. अशा वेळेस हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर होऊ शकते. जिममध्ये किंवा खेळाच्या मैदानावर अशा घटना घडलेल्या आहेत. सर, आपण पाहतो की आजकाल हे जिमच्या सोबत झुंबा वगैरे हे प्रकार पण खूप वाढलेले आहेत. तर याच्यासाठी म्हणून आपण काय सांगू मग आता? हां, झुंबा हा मजेशीर आहे. डान्स असल्यामुळे तरुणी किंवा महिला यांच्यामध्ये झुंबा खूपच लोकप्रिय आहे आणि गल्लीबोळात उपलब्ध आहे. पण गोष्ट अशी आहे की ज्यांना PCOS आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, ज्यांना नी पेन किंवा बॅक पेन आहे, जे ओबेसिटी ग्रेड 2 आणि 3 मध्ये आहेत आणि ज्यांना BP, शुगर, थायरॉईड असे आजार आहेत आणि औषधं चालू आहेत, किंवा ज्यांचं वय 40पेक्षा जास्त असेल, तर यांना झुंबा पुरेसा नाही आहे. कारण झुंबा हा वरवरचा उपाय आहे. यामध्ये लठ्ठपणाचं मूळ कारण लक्षात घेतलेलं नसतं, म्हणजे रूट कॉज करेक्शन होत नाही. यामुळे जेव्हा झुंबा बंद केला की काही दिवसात परत वजन वाढते असा अनुभव येतो. आणि 40 नंतर झुंबा करणाऱ्यांना पण जिमप्रमाणेच इजा किंवा दुखापती होण्याची शक्यता असते. शिवाय झुंबासाठी तेवढा रोज वेळ काढणं हे महिलांना मुलांच्या शाळा, टिफिन, अभ्यास, नोकरी, घरकाम हे सर्व सांभाळून शक्य होत नाही. हाय, ये मेरा घुटने का दर्द तो ऑपरेशन के बाद भी कम होने का नाम ही नहीं लेता। आंटी, टेंशन क्यों लेती हो? डाइट जीनी है ना, मोटापे से रिश्ता तोड़े हमेशा के लिए। डाइट जीनी। हो, डाएट जिनी, विदर्भातले पहिले ISO सर्टिफाईड वेट लॉस क्लिनिक, रामनगर, अकोला. जस्ट कॉल 7523906011. www.dietgenie.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. सर, आजकाल आपण हे पाहतो की बरेचसे मेडिसिन आहेत की जे वजन कमी करण्याकरता किंवा त्या पद्धतीचे मेडिसिन्स आहेत ते वापरले जातात. तर ते योग्य आहे का? बरोबर. आता आजकाल नवीन नवीन मेडिसिन येत आहे. सोशल मीडियामुळे सर्वांना पटकन माहिती होतं. पण गोष्ट अशी आहे की ही औषधं म्हणजे जादूची कांडी नाही आहे. ही औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची असतात आणि साधारणपणे खालील प्रकारची औषधे लठ्ठपणासाठी वापरली जातात. यातला पहिला प्रकार असा आहे की भूक कमी करणारी औषधे. ही औषधे मेंदूवर परिणाम करून तात्पुरती भूक कमी करतात, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. आजकाल काही इंजेक्शन स्वरूपातील औषधंही उपलब्ध आहेत की जी हार्मोनसारखं काम करून भूक कमी करतात, पचनक्रिया मंदावतात, जेणेकरून व्यक्ती कमी खाईल आणि वजन कमी होईल. पण या औषधाचे दुष्परिणाम म्हणजे मळमळ, उलटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, जुलाब किंवा भूक कमी होणे. त्यामुळे थकवा, अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात.
दुसरा प्रकार म्हणजे फॅट ॲब्सॉर्प्शन कमी करणारी औषधे. ही औषधे शरीरात चरबी शोषली जाणं कमी करतात, म्हणजे खाल्लेल्या फॅटचा काही भाग शरीरात न शोषता बाहेर निघून जातो. पण याचे दुष्परिणाम म्हणजे वारंवार शौचाला जाणं, तेलकट शौच, पोटात गॅस, पोटदुखी आणि अस्वस्थता. इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की औषधं हे परमनंट सोल्युशन नाही. नुसतं औषधांनी वेट किंवा फॅट कमी होत नाही. ही औषधं बंद केल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयी, झोप, ताणतणाव, एक्झरसाईज आणि लाईफस्टाईल जर बदलले नाहीत तर वजन पुन्हा वाढू शकतं. म्हणून मेडिकल गाईडलाईनसुद्धा सांगतात की या औषधांसोबतच लाईफस्टाईल चेंजेस पण खूप गरजेचे आहेत. आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो मॅम. हां, विचारा तुमचा प्रश्न. हा, तुमचा प्रश्न विचारा. शुगर आहे म्हणजे शुगर. बरं. सर, आपण यांना काय सांगू, म्हणजे जर डायबिटीस असेल तर त्याचा वजनावर काय परिणाम होतो? तुमचं वय किती आहे? म्हणजे माझ्या लक्ष्मीला 60 वर्ष आहे. हां, आणि किती वर्षापासून आहे डायबिटीज? आता 2-4 महिने झाले. 2-4 महिने झाले. आणि त्यांचं वजन वगैरे किती आहे? माझं वजन नियम वजन बरोबर आहे. हां, तर काय होतं, वजन जरी बरोबर असेल तरी व्हिसरल फॅट हा मी जो फॅटचा प्रकार सांगितला की जे शरीरामध्ये बाहेर व्यक्ती सळपातळ दिसते, परंतु आतमध्ये त्यांच्या पँक्रियावर, लिव्हरवर चरबी साचलेली असते. त्यामुळे त्या पँक्रियाचं जिथे इन्शुलिन तयार होते, जे शुगरला नियंत्रित ठेवते, तर त्याचं कार्यामध्ये बिघाड झालेला असतो. हां, तर त्यामुळे शुगर वाढते. तर यासाठी काही आहार आहेत की जे शुगर हळूहळू रिलीज करतात. पहिली गोष्ट, म्हणजे तुम्ही थोडं 2 वेळा 3 वेळा खा. म्हणजे नाश्त्याची सवय लावा, सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण. भूक लागत असेल तर 4 वाजता पण तुम्ही काही खाऊ शकता. त्यानंतर वेळा खाण्याच्या तुम्ही ज्वारीची भाकरी जरी खाल्ली तरी त्याचं शुगरमध्येच रूपांतर होते. त्यामुळे भाकरी खाल्ली म्हणजे शुगर वाढणार नाही असं नाही. दुसरी गोष्ट, पोळी खाल्ली तरी चालते, फक्त प्रमाण कमी. आणि तुम्ही पोळीला तूप लावून खाऊ शकता, जेणेकरून ती पचायला हलकी होईल. ठीक आहे. आणि तुमच्या वजनानुसार, उंचीनुसार तुम्हाला किती कॅलरी लागतात हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या गोळ्या कमी करायच्या असतील, बंद करायच्या असतील आणि आहाराने आपली डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर ते तुम्हाला ते तुमच्या केसमध्ये काय काय चुका होत आहेत त्या पाहून आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील. हां, आपलं काय नाव आहे? बरं बरं. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आजकाल आपण पाहतो की लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सर्जरीज पण केल्या जातात, तर त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? हां, लठ्ठपणासाठी ज्या सर्जरी केल्या जातात त्याला म्हणतात बेरियाट्रिक सर्जरी. हां, पण बेरियाट्रिक सर्जरी ही ओबेसिटी ग्रेड 3 साठी राखीव आहे असं आपण म्हणू. म्हणजे अतिलठ्ठपणा आणि धोकादायक लठ्ठपणा जो आहे त्यासाठी ही सर्जरी काम करू शकते. परंतु यावर बोलूया. फोन घेऊया आधी. हॅलो. कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. हो हो, बोला. मी वाशी डॉक्टर बोलते, प्रिया काय. हां, बोला प्रिया. कारण हार्मोन चेंजेसमुळे पीसीओडी सारखे प्रॉब्लेम्समुळे वजन वाढतं का, आणि त्याचा उपाय होऊ शकतो आपल्याला? अच्छा, हार्मोनल चेंजेसमुळे. हा, माझ्या मुलाचं वय आहे 18 वर्ष. तर त्याचं वजन वाढतंय, तर मग ते अचानक वजन वाढतंय त्याचं, तर ते गंभीर प्रॉब्लेम होऊ शकणार का, हा कोणता असेल? अच्छा अच्छा अच्छा. सर, आपण काय सांगू? हां, त्याचं किती आहे वजन आता? 62. हां, आणि उंची किती आहे? उंची आहे त्याची 5'4" पर्यंत. मग वजन त्याचं बरोबर आहे. बरोबर आहे ना? हां. तुम्हाला असं काय वाटलं? कारण तो पहिले बराच रोड होता, आता एकदम अचानक त्याचं वजन वाढतं 1-2 महिन्यामध्ये. तर एकतर तुमचं उंची किंवा वजन यामध्ये काहीतरी चूक होत आहे.
हा. हां, ते तुम्ही म्हणजे एक ॲक्युरेट चेक करून पाहाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की बैठकाम, व्यायामाचा अभाव हे जर त्याच्या केसमध्ये असेल तर त्यामुळे वजन वाढू शकतं. हार्मोनल चेंजेसचा जो फरक आहे तो आहे की नाही हे आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्यावरच लक्षात येईल. हां, कारण मुलींच्या केसमध्ये ठीक आहे, पाळी सुरू होतं तेव्हा हार्मोनल चेंजेस होतात. त्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहते, जेव्हा डिलिव्हरीनंतर आणि पाळी संपताना, अशा खूप प्रत्येक फेजमध्ये हार्मोनल चेंजेस होतात. पण मुलांच्या केसमध्ये असं सहसा नाही होत. तर ते हार्मोनलच कारण असेल असं आपण नाही म्हणू शकत. त्याशिवाय दुसऱ्या काही गोष्टी असतील. हां, खाण्यापिण्याच्या काही सवयी की जंक फूड, फास्ट फूड, बाहेरचं खाणं, ते काहीच तेलाचं नाही. प्रमाण जास्त हे असू शकते. त्याशिवाय व्यायामाचा अभाव किंवा हालचाल कमी आहे हे असू शकतं. त्यानंतर स्क्रीन, जागरण हा एक कारण असू शकते की रात्री जागणे खूप आणि स्ट्रेस पण उशिरापर्यंत. जास्त हं? अभ्यासाचा स्ट्रेस घेणे. हां, ताणतणाव हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर ताणतणाव जे आहे ते त्यामुळे तुमचं कॉर्टिसॉल वाढतं आणि ते शरीरातल्या सगळ्या सिस्टीम बिघडवतं आणि त्यामुळे वजन वाढतं. दुसरी गोष्ट की इन्सिक्युरिटी, फिअर जेव्हा असते तेव्हा त्या केसमध्ये फॅट सेल ॲक्टिवेट होतात आणि फॅट मोठ्या प्रमाणात डिपॉझिट होते बॉडीमध्ये आणि त्यांनी लठ्ठपणा वाढतो. हां. ताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण बेरियाट्रिक सर्जरी जी आहे त्याबद्दल सांगत होतात. हां, बेरियाट्रिक सर्जरी केली म्हणजे आता वजन कमी झालं ही एक मोठी चूक होऊ शकते. कारण सर्जरीनंतरसुद्धा खूप सारे रिस्ट्रिक्शन येतात. सर्जरीनंतर डाएट डिसिप्लिन हा ठेवावाच लागतो आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्यामध्ये होऊ शकतात, कारण पोटाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग कापून काढलेला असतो. त्यानंतर यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे मसल लॉस होतो आणि विकनेस येतो. तसेच खाण्यापिण्यावर जर योग्य नियंत्रण हे ठेवलं नाही तर परत वेट गेन पण होऊ शकतं. आजकाल तर सर आपण पाहतो की हा सोशल मीडिया जो आहे तर याच्यावरती भरपूर म्हणजे टिप्स सांगितलेले असतात वजन कमी करण्यासाठी. भरपूर डाएट प्लॅन पण दिलेले असतात की ज्याने अगदी 7 दिवसात 10 किलो वजन कमी किंवा असे बरेच वेगवेगळे हां, काहीतरी बरोबर, प्लॅन बरोबर. असतात. हो. आणि हे पाहून पण बरेच जण सर प्रयोग करतात. तर अशा लोकांसाठी आपण काय सांगाल? आपलं शरीर ही प्रयोगशाळा नाही असं मला म्हणायचं आहे. आता आजकाल हा महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळीकडे सगळी माहिती उपलब्ध आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, जिकडे तिकडे आपल्याला तुम्ही सर्च करा, तुम्हाला गोष्टी भेटतात. पण जर एखादा उपाय खरोखरच सर्वांसाठी कायमस्वरूपी परिणामकारक असता तर जगात लठ्ठपणाची समस्याच राहिली नसती. सोशल मीडियावर आपल्याला बहुतेक वेळा फक्त रिझल्ट दाखवले जातात, पण त्यामागचं पूर्ण सत्य दाखवलं जात नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये वजन वाढण्याची कारणंही वेगवेगळी असतात. आता काही लोकांमध्ये चुकीच्या खाण्याच्या सवयी, फास्ट फूड, जंक फूड, काही लोकांमध्ये कमी झोप, जागरण, काही लोकांमध्ये ताणतणाव, स्ट्रेस, भीती, काळजी, काही लोकांमध्ये थायरॉईड, PCOD, असं हार्मोनल इम्बॅलन्स, कोणामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स, मेनोपॉज, फॅटी लिव्हर, यापैकी एक किंवा अनेक कारणं असू शकतात. आणि डाएट जे यूट्यूब किंवा यावर राहील हे सगळ्यांना जे राहील ते एक कॉमन डाएट राहील. पण एका व्यक्तीला जे उपयोगी पडेल तीच ट्रिक किंवा ते हॅक दुसऱ्याला उपयोगी पडेल असं नाही. म्हणून हे प्रयोग करताना आपली तब्येत, आजार, औषधं ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजेच आपल्या मोबाईलवर बरेचदा आपल्याला जे मेसेज येतात किंवा डाएट चार्ट येतो तर तो सर्वांसाठी योग्य नसतो असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आपण विचार करा, एका डॉक्टरने सगळ्या रुग्णांना एकच औषध दिलं तर चालेल का? नाही ना. तसंच डाएटच्या बाबतीत आहे. वन साईज फिट्स ऑल हा दृष्टिकोन आरोग्यामध्ये चालत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचं, मी जसं आधी सांगितलं, प्रत्येकाचं वय, लिंग, वजन, जीवनशैली, त्याचे आजार, त्याची ट्रीटमेंट, हार्मोन्स, औषधं हे सगळं आणि कामाचं स्वरूप, व्यायामाच्या वेळा वगैरे हे सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाचा डाएट प्लॅन पण हा वेगवेगळाच असायला पाहिजे. आणि काही लोक 2 वेळाच जेवतात, काही लोक 4-5 वेळा खातात, काही लोक एकच वेळ जेवतात. तर त्यांच्या शरीराला तशी सवय लागलेली असते. मग ज्याच्या शरीराला एकच वेळा खायची सवय आहे त्याला आपण 4 वेळा खा म्हटलं
तर ते त्याच्या शरीराला सूट होणार नाही, त्याला त्रास होईल. तर अशा प्रकारच्या गोष्टी असतात आणि ह्या प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलतात. म्हणून मग ह्या कॉमन डाएट प्लॅन हे सगळ्यांसाठी कामात येत नाहीत. पण काय होतं की बरेच जण प्रयोग करतात आणि त्यातले 2-4 जण सांगणारे असतात पण अगदी पुराव्यासहित की पहा माझं वजन कमी झालं. हां, बरोबर आहे ना. काय होतं, 100 लोकांनी फॉलो केला तर त्यातल्या 5-10 लोकांचं कमी होतं, कारण तो त्यांच्या डाएट, त्यांच्या जीवनशैलीशी काही त्या प्रमाणात जुळला आलेला असतो म्हणून त्यांचं. परंतु त्या 90 लोकांचं काय की ज्यांच्या जीवनशैलीशी तो डाएट प्लॅन जुळलेला नाही, त्यांचा प्रॉब्लेम वाढू शकतो किंवा त्यांना इतर काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट की जर वजन कमी झालं असं लोक म्हणत असतील तर नेमकं कशाचं वजन कमी झालं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. फॅट कमी झालं की बॉडीमधलं पाणी कमी झालं की मसल्स मास म्हणजे मांसपेशी कमी झाल्या. कारण जे ऑनलाईन येतात ते क्रॅश डाएट किंवा डिटॉक्स प्लॅन असतात किंवा अत्यंत कमी कॅलरी असलेले प्लॅन असतात की ज्याच्यावर आपण दिवसभर राहूच शकत नाही, अशा प्रकारचे ते प्लॅन असतात. पण यामध्ये काय होतं, एकतर शरीरातलं पाणी कमी होतं किंवा मसल लॉस होतो, पण त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, पचनक्रिया मंदावू शकते आणि जेव्हा तुम्ही हे प्रयोग बंद करता तेव्हा वजन झपाट्याने परत जसंच्या तसं वाढतं. म्हणजे सोशल मीडियावरती येणारी माहिती चुकीचीच असते असं आपण म्हणू शकतो का? नाही, पूर्णपणे चुकीची असते असंही नाही. सोशल मीडियावर चांगली माहिती उपलब्ध असते. फक्त समस्या ही आहे की जी कार्यक्रमांमध्ये किंवा सोशल मीडियावर असते ती जनरल माहिती असते, सगळ्यांना ओव्हरऑल कन्सिडर करून. आणि वैयक्तिक उपचार म्हणजे तुमचे पर्सनल प्रॉब्लेम, पर्सनल तुमच्या आजाराचे कारणं आणि त्याचा उपचार, तर या 2 गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. व्हिडिओ हा सर्वांसाठी असतो पण ट्रीटमेंट व्यक्तीनुसार बदलत जातात. म्हणूनच कोणताही हॅक, ट्रिक, प्रोडक्ट किंवा डाएट प्लॅन वापरण्यापूर्वी त्याची वैज्ञानिकता, तुमच्या आरोग्याशी त्याचा संबंध हा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या श्रोत्यांना एकच सल्ला आहे की शॉर्ट व्हिडिओ पाहून निर्णय घेऊ नका, कारण तुमचं शरीर हे रील आणि शॉर्ट्सपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे आणि जीवनही अनमोल आहे. म्हणून जर वजन वाढण्यामागे PCOS, थायरॉईड, डायबिटीज, फॅटी लिव्हर, स्ट्रेस, झोपेचे प्रॉब्लेम आणि हार्मोनल इम्बॅलन्स अशी कारणे असतील तर फक्त एखादा हॅक किंवा प्रोडक्ट पुरेसा ठरत नाही. म्हणजे आपण पहा, यशासाठी जसा कुठलाही शॉर्टकट नसतो, आपल्याला मेहनतच करावी लागते, तसाच आरोग्यासाठी पण शॉर्टकट नसतो. नक्कीच. योग्य आहार, योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही माइंड बॉडी मेटाबॉलिझम करेक्शन हे दीर्घकाळ टिकणारं आणि सुरक्षित मार्ग आहे. कारण व्हायरल टिप पटकन लोकप्रिय होतात, पण चांगल्या सवयी ह्याच दीर्घकाळ आरोग्य देतात. सर, मग याच्यावरती नेमकं आपण काय प्लॅन देऊ शकतो, म्हणजे काय आपण शाश्वत योग्य मार्ग सांगू शकतो वजन कमी करण्यासाठी? यासाठी आपल्याला व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि जे माइंड बॉडी मेटाबॉलिझम करेक्शन या सायंटिफिक मार्गाने सहज शक्य आहे. यामध्ये काय असतं, घरचं संतुलित जेवण, पोर्शन कंट्रोल, प्रोटीन आणि फायबर यांचं आहारात योग्य प्रमाण, चांगली झोप, ताणतणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, शारीरिक व्यायाम, योग, प्राणायाम ज्यांना जसे झेपतील तसे, नंतर हार्मोनल करेक्शन आणि महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि लठ्ठपणाच्या मुळाशी काय कारणं आहेत त्यावर काम करणे. आम्ही म्हणतो कमी नाही पण पोटभर, पण योग्य खा आणि निरोगी राहा. कारण लठ्ठपणा हा फक्त वजनाचा प्रश्न नाही, तर हा माइंड, बॉडी आणि मेटाबॉलिझम यांचा विषय आहे. नक्कीच श्रोते हो, आज महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आपण प्रश्न विचारलेत, शंका विचारल्यात आणि तुमच्या सर्व शंकांना, प्रश्नांना सविस्तर अशी उत्तरं मिळालीत. आज आपण लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न की गंभीर आरोग्य समस्या या विषयावरती बोललोत. सहभाग होता ओबेसिटी एक्सपर्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पंकज प्रधान यांचा. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं डाएट जिनी माइंड बॉडी मेटाबॉलिझम करेक्शन क्लिनिक यांचं.
लठ्ठपणामुळे या मुलीचं लग्न जुळणं तर फारच कठीण वाटतंय बाई मला. कसं होणार हिचं देवच जाणो. अहो काकू, आता टेन्शन कशाला घेता? डाएट जिनी आहे ना, डाएट जिनी. हो, डाएट जिनी, विदर्भातले पहिले ISO सर्टिफाईड वेट लॉस क्लिनिक, रामनगर, अकोला. जस्ट कॉल 7523906011. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकला. विषय होता लठ्ठपणा फक्त दिसण्याचा प्रश्न की गंभीर आरोग्य समस्या. सहभाग होता ओबेसिटी एक्सपर्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पंकज प्रधान. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे. सादर करते सूरज गोळे.